घरी जातो. ऊन लय खतरनाक लागायला लागले गाईस. चला आता शकते पक्षी कोणते मला सांग कमेंटमध्ये तुम्ही. हे बघा माझ्या पुढंच आहे. हे बघा हे बघा उडालं. कोणतं पक्षी मला सांगा बरं कमेंटमध्ये. तर मित्रांनो आपण डांबरी रोडावरती आलेलो आता. तर मित्रांनो मोबाईलची चार्जिंग कमी आहे. मी पटकन आलो आणि ब्लॉग काढून घेऊ. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्ही बघू शकता पक्षी कोणतं आहे मला सांग कमेंटमध्ये तुम्ही. हे बघा माझ्या पुढंच आहे. हे बघा हे बघा उडालं. कोणतं पक्षी मला सांगा बरं कमेंटमध्ये. दोन पक्षी मित्रांनो तुम्ही हे बघू शकता. तर आपण उडून बघूया उडत आहे का नाही. हे बघा. तर मित्रांनो आता उन्हाळा चालू झालेला आहे तुम्हाला तर माहिती आहे. कारण आता डेंजर ऊन लागायला चाललंय. तर मित्रांनो आता तर सुरुवात आहे खरी. मग खरं तर मे मध्ये खूप ऊन लागतं कडक चांगलं. डेंजर कडक ऊन लागतं. तर आत्ताच मित्रांनो मी झाडाखाली उभा आहे. हे बघू शकता. तर एवढं खतरनाक ऊन लागते ना विचाराच्या बाहेर आहे मित्रांनो. कारण उन्हामुळं तर मला ब्लॉग काढूशी वाटत नाही मित्रांनो. पण तरी काढावं. कारण मागे 2 दिवस सोडलं नसतं तर रिक्षात येत नाही. अशी पण यूज जात नाही. पण डेली सोडलं तर माझं म्हणणं का यायला पाहिजे यूज. तर मित्रांनो आपल्याला आता ही मनाचा आवाज येतो मित्रांनो. तुम्हाला बघायचं आहे का. तर मित्रांनो ऊन लागतंय. चला आपण आता इकडे जाऊ थोडं पुढं. हवा बघा एक कडक किती ऊन आहे मित्रांनो. कडक उन्हात आपण ब्लॉगिंग करतोय गाईज बघू शकता. तर मित्रांनो कशी उन्हामध्ये हवा जर सुटली ना तर मस्त अंगाला आपल्या गारगार वाटतं. पण हवा जर थांबून घेतली तर डेंजर गरम होतं मित्रांनो खूप. आता कशी हवा सुटलेली आहे ते बघू शकतो. मस्त हवा गारगार सुटलेली. मस्त थोडंसं ऊन लागत नाही. थोडं ऊन हलकं झालेलं तरी आता. तर तरी पण कवळं ऊन असलं तरी खूप ऊन लागतं. तर काहीच आपण इकडे आलो आता परत. हे बघू शकता वातावरण बघा. ऊन एवढं डेंजर आहे. सगळं शांत शांत. आपला डांबरी रोड सुद्धा शांत पडून जाईल. कोणी येत नाही. कारण का बरं येते नाही माहिती आहे का लोक. ऊन लागतं एवढं ना पण फिरते पण नाही. मित्रांनो इथं झाडाखाली सावली मस्त. चला आता. आणि डांबरी रोड एवढा गरम झाला असं तर थोडा गरम वाटतं मित्रांनो. हे बघा आलो आपण. तर मित्रांनो आपण डांबरी रोडवरती आलेलो आता. हे बघा उनलेलं डेंजर लागते काही. तर मित्रांनो कसं हवा सुटली काय असं वाटतं गारगार. थंबनेल घ्यावं लागतं मित्रांनो कसं तुम्हाला दाखवायला. आणि तुम्ही बघू शकता घर कसं झालं. हे बघा मागच्या टायमाला तुम्हाला चटलेलं होतं ते. हे बघू शकता. तर मित्रांनो इथं आलो आपण आता. भारी वाटते बा. हे शेड बांधलेलं आहे असंच इथं. हे बघा भारी वाटतं. सावली नाही बघा ही रक्षी ठेवलेली आहे. कोणी पण येत बघा. थांबे थांबा पाणी बघा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो ते चटलं होतं ते. हे बघा मागच्या टायमाला तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलेलं होतं खतरनाक. हे बघा इकडे शेडचे पत्रे पडलेले बघा. तर मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल की त्यांच्या साईडला का चढलं नाही. कारण ते आहे ना मित्रांनो आडवा रोड येतो. आडवा रस्ता येतो म्हणून
गेलं नाही ते चटले का मग तिथं विजच गेलेलं आहे. तर काही इकडं शेडमध्ये बसायला मस्त वाटतं, गारगार हवेत मित्रांनो. आणि ऊन आहे ना खूप झालंय, तर लोक कोणी फिरत पण नाहीये गाईज असं जास्त, आणि कोणी येत पण नाही उन्हाचे. रस्त्याला कोणीच नाही, तर मग गर्दी सुद्धा नाहीये, काहीच नाहीये. हे बघा. तर मित्रांनो खरी मज्जा आहे ना आपल्याला कशात आहे माहिती आहे का, पावसाळ्यातच मज्जा येते फिरायला. तर मित्रांनो आपण ना पावसाळ्याचा बी ब्लॉग काढत जाऊ. तर मित्रांनो मोबाईलची चार्जिंग कमी आहे, मी पटकन आलो आणि ब्लॉग काढून घेऊ. आणि कसं माहिती आहे का, संध्याकाळी एडिट करत बसतो आणि पोस्ट करू. तर उन्हात तानात फिरतो काहीच. तर ही बघा हिला पाठी लावलेली ही बघा. असंच एक दिवस चालत आहे ना आपल्याला आपल्या उगणे गावामध्ये जायचं ब्लॉग काढत. कारण टाइम भेटला तर जाऊ आपण गाईस, नक्कीच जाणार. तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असत तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण आता मी ना घरी जातो, ऊन लय खतरनाक लागायला लागले गाईस. चला आता जास्त वेळ जर राहिलो ना डायरेक्ट आजारी पडायची